चिमुकलीवरती अत्याचार करून हत्या करणारा आरोपी विशाल गवळी यांनी आत्महत्या जरी केली असेल तरी त्याच्या कुटुंबाची दहशत ही कल्याण कोळसेवाडी पूर्व परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात सुरू आहे। अशाच एका दहशतीचं पत्र हे पोलिसांना मिळालेलं आहे, ज्याच्यामध्ये मंडप डेकोरेटरना देखील धमकी देण्यात आली आहे। या पूर्ण संदर्भामध्ये आपल्यासोबत बोलण्यासाठी कल्याण पूर्वचे माजी नगरसेवक महेश गायकवाड आहेत। आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया। महेश जी, ज्या पद्धतीने आपला लढा सुरू होता, गेले 3 महिन्यापासून कुठेतरी आरोपीला फाशी व्हावी अशी मागणी केली जात होती। आज त्यांनी आत्महत्या केली आहे, जेलमध्ये कारागृहामध्ये त्यांनी आत्महत्या केली। सगळ्यात पहिले तुमची काय प्रतिक्रिया असेल? त्या लहान चिमुरडीचा अतिशय अत्याचार करून तिचा निर्घुण खून केला आणि आम्ही त्यावेळेस मोठ्या प्रमाणात आंदोलन उभी केली। कल्याण पूर्वेचे नागरिक रस्त्यावरती उतरले आणि आमची मागणी होती शासनाकडे की त्याला फाशी किंवा त्याचा एन्काउंटर व्हावा, जेणेकरून असं कृत्य करणाऱ्याला वचक बसेल, धाक राहील। पण आज दुर्दैवाने तसं झालेलं नाहीये। त्याने जेलमध्ये आत्महत्या केली। त्यामुळे कल्याण पूर्वेमध्ये च्या जनतेला कोणत्या प्रकारचं समाधान झालेलं नाही, आनंद झालेला नाही। आणि त्याचप्रमाणे आज गेल्या 4-5 महिन्यापासून आपण त्या न्यायाची अपेक्षा करत असताना आज त्या आरोपीचे भाऊ, त्याचे नातेवाईक या मोठ्या प्रमाणात लोकांना आजही त्रास देत आहेत, धमक्या देत आहेत, जीवे मारण्याच्या धमक्या देत आहेत। कोणत्या प्रकारचं या ठिकाणी नियोजन कार्यक्रम असेल ते रद्द करण्यास भाग पडत आहेत। ह्यांचा आका कोण आहे, ह्यांचं वरदस्त याला कोण देते, ह्याचा शोध पोलिसांनी करावा अशी मी वारंवार पोलिसांना आता मागणी केलेली आहे। आपण पाहिलं की आज सकाळी जी घटना घडली त्यानंतर जे कुटुंब आहे त्यांच्या मनात देखील भीती आहे की त्यांचे 2 भाऊ ज्यांना तडीपार करण्यात आलेलं आहे, तरी कुठेतरी ती लोक हल्ला करतील याची भीती त्यांच्या मनात आहे। आणि त्यानंतर काही मंडप डेकोरेटर यांना देखील धमकी देण्यात आलेली। कधी ही धमकी देण्यात आली, कशा प्रकारे देण्यात आलेली, पोलिसांमध्ये त्याची काय तक्रार वगैरे आहे का? स्थानिक मंडळांनी, नागरिकांनी पोलिसांना अर्ज केलेला आहे, तक्रार केलेल्या आहेत आणि त्याच्याच बाबतीत मी पोलिसांना विचारणा केल्या असल्याने पोलिसांनी सांगितलं आम्ही आहे त्या ठिकाणी जे कोण निष्पन्न होतील त्यांना आम्ही कठोरात कठोर त्या लोकांना आम्ही शासन करू असं पोलिसांनी सांगितलेलं आहे। ते कुटुंब आहे आता ही दहशतीच्या माहोलमध्ये, काय वाटतं त्यांना सुरक्षा वगैरे दिली पाहिजे का? आणि ज्यांनी आता तक्रार केलेली आहे, कारण त्यांच्या भावाने आत्महत्या केली तरी यांची दहशत जी सुरू आहे यावरती काहीतरी कठोर कारवाई केली पाहिजे असं वाटतं। मी सुरुवातीपासून सांगितलं होतं की जो आरोपी गवळी होता, आकाश गवळी, हा एका राजकीय पक्षाचा कार्यकर्ता होता। आज कुठेतरी राजकीय पाठबळ त्यांना आजही मिळते, त्यामुळे अशा पद्धतीचं दहशतीचं वातावरण बनवण्याची त्यांची हिंमत होते। जर एखादा राजकीय पाठबळ मिळालं नाही तर असे कोणी हिंमत करत नाही। एकंदरीत या ठिकाणी पाहिलं तर कुठेतरी अशा लोकांवरती कठोर कारवाई केली पाहिजे आणि त्यांच्या पाठी जे राजकीय हात आहेत तेही देखील या ठिकाणी शोधलं पाहिजे असं वक्तव्य या ठिकाणी महेश गायकवाड यांनी व्यक्त केलं आहे। कॅमेरा पर्सन आदिलसह सुनील जाधव, TV9 मराठी, कल्याण।